नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. स्वराज्याच्या पाऊलखुणा शोधणाऱ्या आपल्या स्वराज्य रक्षक चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये लपलेला आणि माथेरानच्या डोंगर रांगेत एखाद्या मुकुटाप्रमाणे मिरवणारा किल्ले विकटगड, ज्याला आपण पेबचा किल्ला म्हणूनही ओळखतो, त्याची ही शौर्यगाथा आहे. कर्जत परिसराच्या वैभवात भर घालणारा हा किल्ला आपल्या नावाप्रमाणे चढाईसाठी अत्यंत बिकट आणि तितकाच चित्तथरारक आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी उभे राहिल्यावर आपल्याला जाणीव होते ती सह्याद्रीच्या रौद्र रूपाची आणि त्या काळात मावळ्यांनी दाखवलेल्या अचाट धैर्याची. किल्ल्याची वाट घनदाट झाडीतून आणि निसरड्या कड्यांवरून वर जाते, जिथे प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते. या वाटेवर चालताना वारा आणि पाऊस जणू शिवकाळातील आठवणी आपल्या कानात गुणगुणत असतात. किल्ल्यावर पोहोचल्यावर आपल्याला पेब देवीचे प्राचीन मंदिर आणि पाषाणात कोरलेली पाण्याची टाकी पाहायला मिळतात, जी आजही तितकीच संवर्धन केलेली वाटतात. वरून दिसणारा माथेरानचा डोंगर आणि खोल दऱ्यांचे दृश्य मनाला थक्क करणारे असून हा किल्ला शत्रूवर नजर ठेवण्यासाठी किती महत्त्वाच्या जागी होता याची साक्ष पटवून देतो. शिवछत्रपतींच्या काळात स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी अशा दुर्गम किल्ल्यांनी ढाल म्हणून काम केले. गडाचा माथा गाठल्यावर तिथे असलेले दत्त महाराजांचे मंदिर आणि किल्ल्याचे अवशेष आपल्याला त्या काळातील स्थापत्यशास्त्राची आणि लष्करी नियोजनाची ओळख करून देतात. स्वराज्याच्या या वारशाचे जतन करणे आणि इथल्या मातीचा सुगंध घराघरात पोहोचवणे हेच आपल्या चॅनलचे ध्येय आहे. या किल्ल्याचा प्रत्येक दगड आपल्याला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देतो. म्हणूनच प्रत्येक दुर्गप्रेमीने एकदा तरी या विकटगडाचा अनुभव घ्यायलाच हवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या स्वराज्याचा इतिहास असाच पुढे नेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवराय.